मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा ढिगारा कोसळून जे 9 जणांचे हकनाक बळी गेले त्या केसमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अखेर दाखल झाला। जी कंपनी आहे अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रकल्प प्रमुख जो आहे अशोक कुमार सियाराम शरण गुप्ता आणि दुसरा सेफ्टी अधिकारी विजय रामराव सपकाळ या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि अशोक कुमार शिवशरण गुप्ता याला अटक सुद्धा झालेली आहे। भोसरी पोलिसांनी ती कारवाई केलेली आहे। हा आताच्या याच्यातला महत्त्वाचा भाग आहे। या केसमध्ये पहिली अटक झालेली आहे, दुसरी जी अटक व्हायची ती सपकाळ त्याला सुद्धा आता अटक होईल असं त्याचा शोध चालू आहे। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ते कारण असं दिलेलं आहे की कंपनीने सेफ्टी मेजर्स काहीही घेतलेलं नाही। त्या ठिकाणी जी कचऱ्याचा उंच ढिगारा असताना पाऊस पडतोय, पावसाच्या पाण्यामुळे जर कचऱ्याचा ढिगारा खाली आला तर त्यासाठी जी सुरक्षा घ्यायला पाहिजे होती, काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही, सुरक्षेची काळजी घेतली नाही, त्याच्यामुळे हे 9 जणांचे हकनाक बळी गेलेत। म्हणून हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 105 अन्वये तो दाखल करण्यात आलेला आहे। प्रश्न असा आहे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला तो फक्त कंपनीच्या एका प्रकल्प प्रमुखावरती दाखल झालाय, दुसरा सेफ्टी अधिकारी त्याच्यावर पण तो आहेच आहे, परंतु महापालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट हे सगळ्यात मोठे जबाबदार आहेत, त्यांच्या विरोधात अजून गुन्हा दाखल नाही। महापालिका आयुक्तांनी त्यांना काल कारणे दाखवा नोटीस काढली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कंपनी बरोबर तुमचं संगनमत आहे की काय अशी शंका येते, संशय येतोय, ते आहेच आहे, त्यात काय वाद नाही, त्यात पुढे तपासात काही सिद्ध होईल। पण जसं अशोक शिवशरण गुप्ता आणि विजय सपकाळ हे कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला, तसा महापालिकेच्या संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्या विरोधात सुद्धा हा फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा फक्त या 2 अधिकाऱ्यांवरच दाखल करून चालणार नाही, या प्रकरणाशी संबंधित जे अधिकारी आहेत त्या सर्वांना गुन्हा दाखल झाला पाहिजे। म्हणजे आयुक्त स्वतः महापालिका आयुक्त त्यांची सुद्धा ती तितकीच जबाबदारी आहे। मी फार गांभीर्याने बोलतोय, हे प्रकरण काय फक्त आत्ताच नाहीये, हे गेल्या 8-10 वर्षापासून हा प्रकार सगळा सुरू आहे। याच्यामध्ये हलगर्जीपणा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे, त्याच्यामुळे हे बळी गेलेले आहेत। हे महापालिका आयुक्तांनी संजय कुलकर्णींना जी कारणे दाखवा नोटीस दिली त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमचा हलगर्जीपणा कुठे कुठे झाला, पण कुलकर्णी हलगर्जीपणा करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करायचं काम हे महापालिका आयुक्तांचं होतं, अतिरिक्त आयुक्तांचं होतं, त्यांनी कोणीही त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे त्यावेळेसचे अतिरिक्त आयुक्त कोण होते, प्रदीप जांभळे पाटील जे इथून बदलून गेले ते सुद्धा ह्याला तितकेच जबाबदार आहेत। त्यावेळेचे महापालिका आयुक्त कोण होते, शेखर सिंह, ते सुद्धा ह्याला तितकेच जबाबदार आहेत। ते मी मागं का जातोय की 16 जानेवारी 2025 ला महापालिकेला सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि एनजीटी नॅशनल ग्रेव्हिंग ट्रिब्युनल यांनी नोटीस काढली होती की मोशी कचरा डेपो हा फार घातक आहे, कारण तिथे मिथेन वायूची जी निर्मिती उत्सर्जन होतंय तो मिथेन वायू जो मनुष्याला फार घातक आहे, तो देशामध्ये सर्वाधिक मिथेन वायू उत्सर्जनाचे केंद्र ते मोशी कचरा डेपो आहे, तो हॉटस्पॉट आहे। इतकी गंभीर त्यांनी नोटीस दिली होती, पण त्या नोटीसकडे यांनी दुर्लक्ष केलं, कोणी फक्त संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांनी नाही। तर त्यावेळेस महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पर्यावरण विभागाचे जे संबंधित सगळे अधिकारी हे सगळे त्याच्यात जबाबदार आहेत। त्यामुळे एकटा संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट हाच गुन्हेगार आहेत, हे दोघच गुन्हेगार आहेत असं नाही, कारवाई ह्या सगळ्यांवरती झाली पाहिजे, हा त्यातला महत्वाचा भाग आहे। आता ह्याच्यामध्ये महापालिकेची त्या प्रकल्पामध्ये 3 मजलीची इमारत बांधली होती, ज्या इमारतीवरती कचरा ढिगारा कोसळला ती इमारत अनधिकृत होती, तिला फक्त एका मजल्याला परवानगी होती, वरचे 2 मजले बेकायदा होते। महापालिकेनेच केलेलं हे बेकायदा बांधकाम आहे, मग याच्या विरोधात आता गुन्हा कोणावर दाखल करायला पाहिजे, महापालिका आयुक्तांवर, तिथला बीट निरीक्षक, तिथला कार्यकारी अभियंता, तिथला प्रभाग अधिकारी यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण महापालिकेचं हे बेकायदा बांधकाम असल्यामुळे हे 9 जणांचे बळी गेलेत आणि ते बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं, हे सुद्धा त्याच्यात लक्षात आलेलं आहे। जर डोंगर कोसळला तर ती इमारत कोलमडू शकते, इतकी ती कमकुवत, म्हणजे इतकी कमकुवत इमारत होती। त्याच्यामुळं ती इमारत बांधकाम परवानगी कोणी दिली, जर बांधकाम परवानगी दिली असताना त्याची प्लिंथ लेवल चेक केली की नाही, त्या इमारतीचं आर्किटेक्ट डिझाईन कोणी तयार केलं, हे सगळे त्याच्यामध्ये दोषी सापडत आहेत, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये घेतले पाहिजेत। सॉइल टेस्टिंग तिथलं कोणी केलं, कारण इतका मोठा डोंगर आहे, त्या डोंगरापासून किती अंतरावरती ती इमारत बांधायची, त्याचं अंतर 30 मीटर आहे, 30 मीटर असताना ती 10 मीटरवर बांधली कशी, मग त्यावेळेस तुम्ही प्लिंथ चेकिंग आणि बिल्डिंग कम्प्लिशन दिलं कसं। पहिल्या मजल्याचे बिल्डिंग कम्प्लिशन आहे, दुसरे 2 मजले बेकायदा आहेत, पण पहिल्या मजल्याचे बिल्डिंग कम्प्लिशन देताना तुम्हाला हे लक्षात आलं नाही का
की कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून 30 मीटर पर्यंत बिल्डिंग बांधायची, त्यांनी 10 मीटर पर्यंत हे केलेली बांधलेली आहे, स्पॉट बदललेला आहे. हे असं असताना त्या बिल्डिंगच्या बाबतीमध्ये जो हलगर्जीपणा झालाय, त्यामुळे बांधकाम परवाना विभागाचे संबंधित जे कोणी असतील अधिकारी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे प्रकरण असं सहजासहजी मिटता कामा नये. महापालिका आयुक्तांनी त्यांच्यावरची जबाबदारी टाळण्यासाठी जे काही कारणे दाखवा नोटीस फक्त संजय कुलकर्णी आणि योगेश आलाटे यांना दिलेली आहे. वास्तविक तसं पाहिलं तर प्रत्येकाला सेपरेट नोटीस द्यायला पाहिजे होती, पण आयुक्तांनी आल्हाट आणि कुलकर्णी यांना दोघांना एकच नोटीस दिली. इतकंच नाही तर कंपनीच्या संबंधित जबाबदार प्रकल्प प्रमुख आणि सेफ्टी अधिकारी त्यांना सुद्धा तीच नोटीस आहे. असं नाही होत. प्रत्येकाची जबाबदारी सेपरेट, म्हणजे प्रत्येकाचं काम नेमून दिलं काम सेपरेट आहे, त्यांना सेपरेट जबाबदारी आहे. त्याच्यामुळे ही प्रत्येकाला कारणे दाखवा नोटीस ही सेपरेट स्वतंत्र पाहिजे होती, ती नाहीये. म्हणजे एक प्रकारे तांत्रिक दृष्ट्या हे तिथंच सुद्धा फेल जातात. म्हणजे आयुक्त या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात ते काय असं सुद्धा मध्ये त्यांच्या ड्राफ्टिंगवरून सुद्धा शंका येते किंवा ह्या तांत्रिक चुका ज्या आहेत त्याच्यावरून वाटायला लागलेल्या. 24 तासाच्या आत खुलासा करायचा आहे. संजय कुलकर्णीने खुलासा काय केलाय ते अद्याप पण हाती आलेला नाही. तो खुलासा त्यांना समाधानकारक नसेल तर त्यांना ते निलंबित करतील. निलंबित केल्यावरती त्यांची ती कारवाई. दरम्यान उद्या महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे. या विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा तर व्हायला पाहिजे. दोषी कोण, गुन्हा कोणावर दाखल होणार, कारवाई काय होणार याचा सविस्तर खुलासा महापालिका प्रशासनाने केला पाहिजे. महापालिका आयुक्तांनी हात झटकून जाता कामा नये किंवा हात वर करता कामा नये. त्यांनी ह्या बाबतीमध्ये सगळ्यांची जंत्री वाचली पाहिजे. याच्यात दोषी कोण कोण आहे, कुठे हलगर्जीपणा झाला, कसा झाला, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर झाल्या पाहिजे. जनतेला अंधारात ठेवू नका. 9 जणांचा मृत्यू झालाय तितकं सहजासहजी घेऊ नका. राजकारणाचा विषय बाजूला ठेवा. याच्यामध्ये राजकारण सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती आहे. अर्थकारणही त्याच्यापेक्षा फार मोठा आहे. तो स्वतंत्र विषय आहे. आता विषय हा फक्त कारवाईचा आहे. महापालिका आयुक्तांनी तिथे कचरा टाकणं बंद केलं व खरं पाहिलं तर ज्यावेळेस एनजीटीची नोटीस आली त्याच वेळेस तिथे कचरा टाकणं बंद करा असं स्पष्ट सांगितलं होतं. फक्त ज्या कचऱ्याची विल्हेवाट लागू शकते तोच कचरा तिथे टाका. बाकी प्लॅस्टिक किंवा अन्य जो कचरा आहे, रबर वगैरे, तो तिथे नका टाकू. यांनी सरसकट टाकलेला आहे. म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट, ओला सुका कचरा, नंतर त्याचा विलगीकरण हे स्वतंत्र विषय आहेत. परंतु हे सगळे एकाधिक गुंतलेले आहेत आणि या सगळ्या विषयांकडे संजय कुलकर्णींनी साफ दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे त्यांच्यावरती केस होणारच. योगेश आल्हाट यांनी दुर्लक्ष केले, त्यांच्यावर केस होणारच. परंतु बाकीचे अन्य जे घटक आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तितकं सहजासहजी सोपं. दुसरं, या कंपनीने तिथे कंपनी 2 महिने बंद असताना तिथे कामगार होते कसे? त्या कामगारांच्या हातात गमबूट, पायामध्ये गमबूट, हातात सॉक्स, हेल्मेट, ह्या सगळ्या सेफ्टी मेजर्स इथे होत्या का? तर नाही, काहीही नव्हतं. त्याच्यामुळे लेबर कमिशनर अजूनपर्यंत झोपा काढताय. जे कामगार आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा इथे ताबडतोब कामगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करायला पाहिजे. पोलिसांनी 8 तारखेची घटना 13 तारखेला तो गुन्हा दाखल केलाय. महापालिका आयुक्तांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये डिले केलेला आहे. आता कामगार आयुक्त या बाबतीमध्ये काय करतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. म्हणजे ही केस फक्त एका सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला तेवढ्यापुरती मर्यादित नाही. शिक्षा काय होईल, सुनावणी कधी होईल, हा पुढचा भाग पुढं. याच्यामध्ये उच्चस्तरीय समिती जी आहे, अशा समिती आतापर्यंत बऱ्याच झालेल्या आहेत. आपण अपेक्षा करूया ही उच्चस्तरीय समिती तटस्थपणे त्याचा संपूर्ण निष्कर्ष काढेल. दोषी कोण, कारवाई काय करायची हे त्याच्यामध्ये येईल. 2 महिन्याचा कालावधी तसा जास्त आहे, परंतु 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लोक हे विसरून जाणार नाहीत अशा अपेक्षा करू. लोक हो, जन हो, शहराचे करदाते नागरिक हो, राज्यातील जनतेला हे अपील करावं वाटतं की हे प्रकरण फक्त पिंपरी चिंचवड पुरतं नाही. असे प्रकार मुंबईत घडलेले आहेत, कोलकात्याला घडलेले आहेत, दिल्लीमध्ये घडलेले आहेत, खाली केरळमध्ये घडलेले आहेत, कोचीमध्ये कचऱ्याचा ढीग अंगावर पडून कामगार गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं. जनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा या विषयावरती जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.